आणि हे दृश्य आपण ही पाहतोय इगतपुरीमधली नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली डॅम परिसरातील पर्यटकांवर हल्ला केल्याचं प्रकरण आहे। यामध्ये सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर या 9 आरोपींची इथे धिंड काढली जाते। आरोपींची पोलीस धिंड काढतायत ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। इगतपुरी इथे पर्यटकांना मारहाण केल्या प्रकरणामध्ये या आरोपींची धिंड काढली जाते। इतर आरोपींना वचक बसावा यासाठी म्हणून पोलिसांकडून या आरोपींची धिंड काढली जात आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता। मारहाण झाल्याची घटना घडली होती। ज्या संशयित आरोपींनी ही मारहाण केली होती त्यांची धिंड आता याच भावली परिसरामध्ये पोलिसांच्या वतीने काढण्यात येते आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की भावली धबधब्याचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता या सगळ्या आरोपींची धिंड जी आहे ती पोलिसांच्या वतीने काढण्यात येते आहे। रविवारच्या दिवशी या ठिकाणी आलेल्या एका परिवारावर इथल्या काही गावगुंडांनी भीषण अशा स्वरूपाचा हल्ला केला होता। जवळपास 20 किलोमीटरपर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली। 9 जणांना आज इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळेला त्यांना 18 तारखेपर्यंत या ठिकाणी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र एवढ्यावरच न थांबता स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी आलेल्या या सगळ्या पर्यटकांना कुठेतरी दिलासा मिळावा, या पर्यटकांच्या मनामध्ये ही भीती दूर व्हावी यासाठी या आरोपींची धिंड जी आहे ती आता काढलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय या आरोपींना या ठिकाणी पायी चालवण्यात येत आहे। ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, गुंडगिरी केली, त्याच ठिकाणी या आरोपींना आता पायी चालवण्याचा पोलिसांनी या ठिकाणी त्यांची धिंड काढलेली आहे। त्याच्यामुळे एकूणच येणाऱ्या दिवसांमध्ये पर्यटकांमधून या सगळ्या गावगुंडांची दहशत जी आहे ती नष्ट होईल आणि पर्यटक मनमुरादपणे इथे आनंद घेऊ शकतील असा पोलिसांचा दावा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। इगतपुरीमध्ये पर्यटकांच्या मारहाण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून धिंड काढली जाते। या सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे।